शेतकरी मित्र नमस्कार. वार आहे गुरुवार, तारीख आहे 20 ऑगस्ट. तर 20 ऑगस्टला महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असणार आहे? शेतकरी मित्रांनो, खूप शेतकऱ्यांना पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. आपण जर सावंतवाडी, त्याचबरोबर घरगुटी, कणकवली, राजपूर, लांजा, संगमेश्वर, रत्नागिरी, जयगड, चिपळूण, खेड, त्याचबरोबर दापोली, दाभोल, महाबळेश्वर, वाई, भोर, महाड, मंडणगड, लवसा, नागठाणे, पेण, लोणावळा, कर्जत, कोळगाव, बदलापूर, त्याचबरोबर शहापूर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, वसई, विरार, त्याचबरोबर बोईसर, पेठ, त्र्यंबकेश्वर हा परिसर बघितला, तर या भागात वातावरणामध्ये बदल होऊन थोड्याफार प्रमाणात रिमझिम पावसा असणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर दिंडोरी परिसर बघितला, दिंडोरी, नाशिक, तर या परिसरामध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. सिन्नर, निफाड, चांदवड, मनमाड, सटाणा, मालेगाव, नामपूर, साक्री, पिंपळनेर, त्याचबरोबर नंदुरबार. आपण जर इथे धुळे परिसर बघितला, मालेगाव, चाळीसगाव, नांदगाव, कन्नड, पाचोरा, पारोला, अंबळनेर, धरणगाव, चापडा, बलवाडी, त्याचबरोबर येवल, भुसावळ, जळगाव, जामनेर, बोदवड, मलकापूर, रावेर, बुऱ्हाणपूर, नेपनगर हा संपूर्ण परिसर बघितला तर या भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. आपण जर ध धरणी परिसर बघितला तर धरणीमध्ये थोड्याफार प्रमाणात झाला तर दुपारी पाऊस होईल. अकोटमध्ये, अंजनगावमध्ये देखील फक्त ढगाळ वातावरण आहे. अचलपूर, अमरावती, अरवी या भागात देखील ढगाळ वातावरण गुरुवारी 20 ऑगस्टला आपल्याला दिसत आहे. आपण जर नागपूर परिसर जर बघितला, नागपूर, रामटेक, भंडारा, तुमसर, त्याचबरोबर उमरेड, त्याचबरोबर आपण जर अर्जुन, मोरगाव, साकोली, त्याचबरोबर तुमसर, गोंदिया, आमगाव, देवरी हा देखील परिसर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला रेड अलर्ट दिसत आहे. म्हणजे जास्त प्रमाणात पाऊस आहे. 3च्या पुढे जर बघितलं तर गोंदिया, आमगाव, त्याचबरोबर साकोली, त्याचबरोबर अंजनी, मोरगाव, त्याचबरोबर चिमूर, उमरेड या भागांमध्ये अति जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे, अति जोरदार. नागपूरमध्ये देखील चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. आपण जर खाली जर चंद्रपूर परिसर जर बघितला, तर चंद्रपूर परिसरात देखील पाऊस असणार आहे. जास्त नाही आहे, पण रिमझिम पाऊस हा त्या भागात देखील असणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर इकडे उमरखेड, हिमायतनगर हा परिसर बघितला, तर या भागात आपल्याला जास्त काही बदल नाही जाणवत आहे. पण ढगाळ वातावरण या परिसरात असेल. उमरखेड, पुसद, त्याचबरोबर भोकर, नांदेड, पेठउमरी, नायगाव, त्याचबरोबर पूर्णा, गंगाखेड, अहमदपूर, परळी, परभणी, परतूर, शेलू, त्याचबरोबर माजलगाव, अंबाजोगाई, लातूर, औसा, शिरूर, त्याचबरोबर निलंगा, लोहारा, नलदुर्ग, तुळजापूर, धाराशिव, तेर, कळंब हा परिसर बघितला, तर या भागात देखील आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. आपण जर सोलापूर, अक्कलकोट, त्याचबरोबर मोहोळ, पंढरपूर, कुर्डुवाडी, परांडा, बार्शी, वैराग, भूम, पाटोदा, जामखेड, करमाळा, कर्जत, कडा, अहिल्यानगर, पाथर्डी, अमरापूर, गंगा घोडेगाव, पैठण हा देखील परिसर बघितला तर या भागात देखील आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. कडा, श्रीगोंदा, कर्जत, कात्रज, त्याचबरोबर इंदापूर, बारामती, दौंड, केडगाव, शिरूर, सासवड, जेजुरी म्हणजे पुणे, पिंपरी चिंचवड हा संपूर्ण परिसर जर बघितला तर आपल्याला फक्त या परिसरामध्ये ढगाळ वातावरण गुरुवारी 20 ऑगस्टला दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.